रस्ते कंटिन्यू करतायत. ज्यांना निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे तर त्याने कशेडी घाटातून यावं. आता सरळ रस्ता जातो तो कशेडी टनलकडे आणि इथून उजवीकडे आपण जाणार आहोत कशेडी घाटामधून. चला तर कशेडी घाट एन्जॉय करूया. सरळ घाट घाट सरळ बोगदा सरळ टनलमधून. आता इकडे जायचं आहे. हा नाही घाटात ना जाऊ. घाटात ना आपण ड्रोन उडवूया मस्त. आतापर्यंतचा रस्ता तरी चांगला आहे. पुढे काय बंद आहे? ते एक डायव्हर्जन. अच्छा हा तेच म्हटलं. हा हे आता बघा गाडी दिसते. पण शक्यतो ह्या घाटामध्ये एकदम क्राऊडेड नसतं, कोणी काही गाड्यांची वर्दळ नसते. आपल्याला पण कदाचित एकही गाडी दिसण्याची शक्यता धरताच येणार नाहीये. बघूया दिसते का गाडी. आणि तुम्हाला आवडतं का हे, म्हणजे आवडेलही हे घाटातून जाणं, आणि ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा की हा घाट कसा वाटतोय तुम्हाला कशेडी आता. कारण की आता ह्या घाटात ना खूप कमी अशी वर्दळ असते ना, म्हणून म्हणतोय. कारण की खूप कमी आता पाहायला मिळतो हा घाट. फास्ट तर सगळ्यांनाच जायचं असतं, पण प्रवासाचा आनंद घेत फार कमी लोक जातात. आपण सध्या ते करतोय कारण आपल्याला कसलीही घाई नाही, एकदम निवांत आरामात घाटाचा अनुभव घेऊन जाणार आहोत आपण. तर तुम्ही आता आजकाल तुमचं जर इथे कोकणात जाणं येणं होत असेल या रस्त्याने, तर तुम्ही बोगद्यातून जाताय का घाटातून जाताय कळवा आम्हाला कमेंटमध्ये. काम चालू आहे. काम चालू आहे. काम चालू आहे. घाटात काम वा वा. चालू आहे. वा. बोगदा झाल्यानंतर पण घाटात काम चालू आहे म्हटलं. हा रस्ता हा पॅच साधारण कदा म्हणजे जेव्हा नॉर्मल पण नाही असायचं ना तेव्हा हे पडायचंच. पुन्हा हा लँडस्लाईडवालाच एरिया. मस्त सावली आली आहे. काय गारवा वाटतं छान. चिपळूण 64. पणजीला जायचं असेल तर 391 किलोमीटर. आणि आजीकडे आजीकडे आजी माझी इकडे मुंबई. इकडे कुठेतरी ते. मी आलो तर मिस झाला ना त्या दिवशी. काय? पटकन पुढे गेलो मी. हा नव्हता. रस्ता खूपच छान आहे. हा एवढा रस्ता चांगला नव्हता आधी. म्हणजे मला आठवते मी 1 वर्षापूर्वी आलेलो. हे बराच कालखंड लोटला आहे त्यावर, पण एवढा तेव्हा पण हा रस्ता एवढा चांगला नव्हता. वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे ना. हा वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. वर्षभरात छान केलंय. गुळगुळीत तुकतुकीत डांबरी रस्ता आणि ते पण. त्यामुळे मजा येते गाडी चालवायला.
आली असती तर माझ्या मागे मागे घेऊन आला असता. एक साईड पूर्ण डांबरीकरण केले कशेडी घाटात उतरताना. म्हणजे मागे थोडा त्या मोठ्या आयकॉनिक टर्न नंतर थोडा रस्ता खराब आहे, पण नंतर पुढे हे असं डांबरीकरण केले. ज्यांना निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि चांगले रस्ते हवे घाटातून येण्यासाठी तर त्याने कशेडी घाटातून यावं. डांबरी रस्ते आहेत मस्त. हो, स्मूथ वाटते गाडी जाताना. या रस्त्यांवरून चालताना खरंच खूप छान वाटतं. मस्त टर्निंग पण वगैरे मस्त मस्त. छान रस्ते मिळाले होते ना, तेच पुढपर्यंत रस्ते कंटिन्यू करत आहेत. आला आपला नवीन मुंबई गोवा हायवे आला. हे बघ धूळ एकदम. बघ धुळीला आपला नो विजिबिलिटी. धूळ बघा. हो बघा आपण ते दिसलंच नाही. धूळ आहे काय. तो ट्रक पडला. हे बघा, हा आहे काय आहे नवीन मुंबई गोवा हायवे. नवीन मुंबई गोवा हायवे. आणि
आता आपण कशेडी घाटातल्या झिगझॅग रोडवरून आता आपण पुन्हा नवीन मुंबई गोवा हायवे ला लागलेलो आहोत. जर तुम्हाला आपला हा कशेडी घाटातला प्रवास आवडला असेल तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.